तर साईमय सकाळ मित्रांनो, आजचा आपला ब्लॉग असणार आहे साई पालखीचा आणि 6 दिवस आपण ब्लॉग कंटिन्यू करणार आहे। तर आपल्या गावातून आज पालखी निघले म्हणून बघू शकता तुम्ही उत्साह कसा आहे, पुढे तुम्हाला समजेलच कसं काय ते। चला भेटू पुढे ब्लॉग मध्ये, बनून राहा लास्ट पर्यंत। साईमय सकाळ, साईमय सकाळ, ओम साईराम।
परचे तुला आता आम्ही बाय बाय करतो, तू सुखरूप जा. आम्ही येतो तिसऱ्या दिवशी तुला सहारा देण्यासाठी. नक्की येणार आहे ना? चालेल. भावनी पंबल गेलेला आहे. चालेल, ऍडजस्ट करा. छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेऊन आपण आपल्या प्रवासाला सुरुवात केलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. ओम साई. चला भेटू पुढे नाश्त्याच्या स्टॉपला. तर आपण आता नाश्त्याच्या स्टॉपला पोहोचलेलो आहे. आपण आता आहे वाडेकर चौकात. बघू शकता इथे साईबाबा मंदिराची इथे आपण आहे. अरे भाई बस का. चला थोडा नाश्ता करू आणि भेटू पुढे. चला बघू शकता नाश्त्याची सोय केलेली आहे आपल्यासाठी. तर मित्रांनो आपण आहे आता पुढे वाशेराला पोहोचलो आहे. आता इथून 15 मिनिटाचा रस्ता आहे फक्त सापेगाव. इथे आपला जेवणाचा स्टॉप आहे दुपारचा. बाकी काही विषय नाही. मस्त जाऊ तिथं जेवण रेडीच असेल. आवाज येत नसेल. जेवण रेडीच असेल आपल्या इथं. मस्त आजची धूप न एकच ताटात घेऊ. गेल्या वर्षी पण आम्ही एकच ताटात घेतलेला. आणायला मी जाईन जेवण धुवायला येऊ जाल हा सिस्टम करू. चला दाखवू तुम्हाला आम्ही कसा करतो ते. पोचू आता काही नाही असं लांब नाही राहिला. तर आपण पोचलो आता जेवणाच्या स्टॉपवर आणि गुरुजी आपले पालखीचा भार कमी करतात म्हणजे हार वगैरे काढतायत. ही फुलं राहतील 2 दिवस अजून. त्यांना पाणी मारू आपण. बाकी जे हार होते नारळ हार ते काढायला घेतले बघू शकता. तर थोड्याच वेळात आरती करू आपण आणि मग प्रसादाचा लाभ. दिवस पहिला दुपारचा स्टॉप बरोबर का नाही. आता आपण प्रसाद ग्रहण करूया आणि थोडा विश्राम करून थोडासा करू ना. थोडासा करू ना. आत कांदा वगैरे प्लस वॉट या आहेत आमचे एकनाथ दादा. काय बोलताय आता कसं काय? लय थकलोय मित्रा. लय थकलाय एवढंच. आताशी तर जेवून निघलोय आपण आणि आपण आता जेवणाच्या स्टॉपवरून निघालोय. जेवण करून पालखी सोबतच. अर्धी माणसं मागे आहेत, अर्धे पुढे गेलेले आहेत. बघूया पुढं. आम्ही 3 जण निघल्या. काय रे हे आर्यन? जेवण केलंय गाईस. हा खूप मजा आली जेवणाला. हा काय होतं मेन्यू? भाजी लोणचं पापड हा दाबून खाल्ले. आता संध्याकाळच्या स्टॉप पर्यंत स्वीट्स मध्ये पेढा होता नाही भेटला. तो पण नाही भेटला संपले. ठीक आहे. तर आता संध्याकाळच्या स्टॉपला पोहोचेपर्यंत आमची वाट लागणार आहे. आणि आम्ही आता 4:30 वाजता ना पालखीसोबत चाय भेटतो. तो चाय पिण्यासाठी थांबलोय. मला काय मग काय होईल माहिती आहे का? जेव्हा आमचं चाय पिऊन होईल ना तेव्हा आम्ही पालखी सोडू आणि मग फोटोज काढू. त्याला बघू कसं काय. लवकरच पोहोचू म्हणजे पालखीसोबतच. अजून 15 किलोमीटर आहे गाई. 15 तो दाखवतो तिथं. 15 दाखवायला असतं 20. ओके चला.
चाय मजा आहे. आणि आपला टी ब्रेक झालेला आहे आता कुठेतरी. आणि फक्त लिमिटेड जे पालखीच्या सोबत असतात ना त्यांनाच भेटतं चाय. बघू शकता तुम्ही ते चाय आपला. अरे चाय वाले दादा एक कप भरा ना. एकच भरा. एकच भरू. एकच ये ना बस का लिमिटेड. बघू शकता कोराचे आणले आपल्या दादानी. विषय क्लोज. कडक कडक. तर संध्याकाळचे वाजले 7:30 आणि आपण आता पोहोचलोय स्टॉपला. बघूया त्याला पुढे काय होतं. तर आपण पोहोचलेलो आता रात्रीच्या स्टॉपवर. तर यावर्षी बघू शकता आय लव्ह साईबाबा बनवलं इथे. आणि खूपच मोठा परिसर आहे असं बघू शकता तुम्ही. बघू शकता गुरुजी साईराम. महाराज की जय. जय साई. आलेल्या सर्व साई भक्तांचे शिवसाई मित्र मंडळ कचोरे आलेल्या पालखीमध्ये सर्व साई भक्तांचे साईबाबा सेवा मंडळ सारमाल यांच्याकडून हार्दिक स्वागत. आमच्या मंडळाकडून साई प्रतिमा देऊन आपल्या पालखीचे स्वागत सत्कार करण्यात येत आहे. तरी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी यावे. श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. साई बाबा की जय. ओम साई. जय साई. 45 ते 50 पालख्यांची राहण्याची व्यवस्था करण्यात येते. सर्व व्यवस्था आपल्यासारख्या पदयात्रींचे साई भक्तांच्या आशीर्वादाने देशी मोफत करण्यात येते. तसेच आता इथे शेजारी थोड्याच दिवसात आपल्यासाठी एक हॉल बांधण्यात येणार आहे. मंदिराचे काम सुद्धा चालू करण्यात आलेले आहे. इथे POP नवीन लादी वगैरे आणि हे सर्व आपल्या पदयात्रींच्या सहकार्याने सर्व होत आहे. आपण सर्व पालखीवाल्यांना विनंती आहे की आपण पालखीमध्ये जाताना शिस्तीचे पालन करा. जे आयोजक असतात त्यांची खूप इच्छा असते की आपली पालखी मानाची व्यवस्थित जाणे, रस्त्याला कुठं काही गडबड होऊ नये म्हणून नेहमी सर्वांनी पालखीसोबतच राहावे, पालखीसोबत नामस्मरण करत राहावे आणि सर्वांच्या मनोकामना पूर्ण हो ही साई चरण प्रार्थना. ओम साईराम. ओम साईराम. ओम साई.
रात्रीचं जेवण. गुरुजींनी भोजन केल्यानंतर आपण सर्व भोजन करूया. चला. ओम साई. तर पाटील गुरुजींचं जेवण चालू आहे आणि इकडे चौधरी गुरुजींचं पण चालूच आहे. चौधरी गुरुजी कसं झालंय प्रसाद? चांगलं झालंय का? आम्ही पण प्रसाद ग्रहण करून घेतो आता. तर आपला एक दादा आहे, तो दरवर्षीप्रमाणे वर्षी पण मालिश करता पाहिजे आपले. आणि बाकी काही विषय नाही. आपलं जेवण झालेलं आहे. आता आपण ब्लॉग एंड करू. झोपू गपचूप. विषय काय बोलतो यो राहुल आहे इथं. आपण इथंच ब्लॉग एंड करूया. आतापर्यंत बघत असाल तर मग नक्की एकदा सेव्ह करून ठेवा ब्लॉग, कारण की उद्याचा ब्लॉग बघायचा आहे. बाबा मोरला पाय.